एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक यशवंत मनोहर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार जो आहे तो नाकारला, नेमकी त्यामागची आपली भूमिका काय आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये त्याबद्दल आपला काय काय बोलणं झालं होता साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत? जीवनव्रती पुरस्कार हा एक अत्यंत सन्मानाचा पुरस्कार आहे. महेश एलकुंचवार, वसंताबाजी डहाके अशा महाराष्ट्रातल्या मान्यवर साहित्यिकांना तो पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्या पुरस्काराला एक प्रतिष्ठा, एक सन्मान प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे तो कोणालाही मिळाला तर आनंदच वाटेल. मला आनंद वाटला. पण मी हे गृहीत धरलं की माझी साहित्यिक म्हणून इमेज महाराष्ट्रात वेगळी आहे. मी काही लोकांचा अनुनय करणारा साहित्यिक नाही आहे, लांगुलचालन करणारा साहित्यिक नाही आहे. मी अगदी लोकायत, बुद्ध, बाबासाहेब, ज्योतिराव फुले, शाहू महाराज अशी ही माझी परंपरा आहे. पाश्चात्य देशातील परंपरा विचाराल तर सॉक्रेटिस, हिरॅक्लिटस, बर्ट्रांड रसेल, सार्त्र, मार्क्स अशी माझी वैचारिक परंपरा आहे. त्यामुळे होतं काय की मी या सगळ्या तुमच्या धार्मिक, जातीय आणि हे जे सगळे तुमचे ते तत्वव्यूह आहे त्याच्या बाहेर पडलेलो आहे. मला ह्या गोष्टी अजिबात मान्य नाही. मी बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धांना कडक विरोध करणारा, लक्षामध्ये सममूल्यवादी, स्त्री पुरुष अशी विषमता नको, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी, भटके विमुक्त यांना हे या देशाचे नागरिक आहेत, ते परके नाही आहेत. त्यांच्याविषयी तुमच्या मनात दुय्यमत्व असणं या गोष्टी मला अजिबात मान्य नाहीत. आता हा पुरस्कार मी स्वीकारला, आनंदाने स्वीकारला. पण माझी अपेक्षा काय होती की विदर्भ साहित्य संघ ही संस्था वाङ्मयीन संस्था आहे. या माणसाची प्रतिमा कशी आहे हे निदान तुम्हाला साहित्याच्या क्षेत्रातील विदर्भ साहित्य संघाच्या माणसांना माहीत नसेल तर ती वाईट गोष्ट आहे. महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्हाला कशी माहीत नाही की हा मनुष्य विलक्षण आहे. तो काहीही त्याच्या तत्वात न बसणारा, तो सेक्युलर आहे, इहवादी आहे, धर्मातीत आहे. त्याच्या तत्वात न बसणारं तो काहीही मानत नाही. दैववाद नाही, हे नाही, ते नाही, कुठल्याही गोष्टी त्याला मान्य नाही. ही प्रतिमा माझी महाराष्ट्राला माहीत आहे आणि ह्या प्रतिमेवर माझ्या महाराष्ट्र प्रेम करतो. माझ्यावर प्रेम करणं, माझ्या संबंधीचा आदर म्हणजे काय? माझ्या या भूमिकेसंबंधीचा आदर आहे, त्या भूमिकेवरचं प्रेम आहे. माझ्यावर प्रेम करून काय उपयोग आहे? कोण आहे यशवंत मनोहर? यशवंत मनोहर म्हणजे त्याची भूमिका. त्याची भूमिका हेच त्याचं जगणं आहे. मी शब्दात एक आणि साहित्यात दुसरा आणि जीवनात तिसरा असं बीचं काही नाही आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन मला नाही आहे. तुम्हा लोकांना सांगतो, सुपारी, पान, तंबाखू, बिडी, सिगरेट, माचीस त्याच्या पुढची सगळी कुठले जेवणाच्या पलीकडे मला काही माहीत नाही आहे. चांगलं जेवण जेवू, 2 घास वगैरे वगैरे. तर असा मी साहित्यिक आहे. पहा, नैतिकता आणि ही बुद्धिप्रामाण्यवादी, इहवादी भूमिका यांचं एक अत्यंत सर्जनशील अशा प्रकारचं संयोजन मी केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मी जसा शब्दात आहे, तसा साहित्यात आहे, तसा जीवनात आहे. मला असं वाटलं होतं की या लोकांना, विदर्भ साहित्य संघाच्या, ही माझी प्रतिमा इतक्यांदा लिहिलं आहे मी, इतकं लिहितो आहे मी, तर ही तुम्हाला माहीत असेल तर मग तुम्ही मला पुरस्कार देताना विचार केला असणार, अशी माझी एक भूमिका होती. पण मी यासाठी अनेक पुरस्कार नाकारले. मी विचारून घेतो तुमच्या कार्यक्रमात काय काय फोटो असतील, काय काय असतील. अनेक महाविद्यालयांच्या कार्यक्रमात, मोठ्या मोठ्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात आधी विचारून घेतो की तुमच्या स्टेजवर काय काय असणार.
माझ्यासाठी अनेक लोकांनी सावित्रीच्या प्रतिमा लावल्या. शिक्षक साहित्य संमेलन असो, परिसंवाद असो, नव्यानं विकत आणल्या त्यावेळेला प्रतिमांनी लावल्या माझ्यासाठी. आलं लक्षामध्ये. खूप ठिकाणी अशी उदाहरणं आहेत. खूप पुरस्कार मी नाकारले. या गोष्टी आणि मी एक तर माझ्या पद्धतीनं तुम्ही जर वागणार असाल तर मी तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही. मी काही तुम्हाला विनंती केली नाही की मला कार्यक्रमाला बोलवा. मी लेखन करतो आहे बरं का. तर ही सगळी माझी प्रतिमा असताना मला बरं का असं गृहीत होतं की या लोकांना हे माहिती आहे आणि हे बरोबर तसं संयोजन करतील. पण 3 दिवस 4 दिवस उरले असताना मी इंद्रजित ओरके आहेत, माझे विद्यार्थी आहेत आणि ते विदर्भ साहित्य संघात आहेत, डॉक्टर PWS कॉलेजमध्ये आहेत. त्यांना मी म्हटलं, इंद्रजित तू त्यांना जाऊन भेट आणि त्यांना विचार स्टेजवरचं तुमचं नेपथ्य कसं काय असणार आहे. ते गेले, ते बोलले त्या मानेकरांशी, सचिव आहेत. तर ते त्यांनी स्पष्ट केलं की आमचं ते दैवत आहे, आम्ही प्रत्येक कार्यक्रमात ते ठेवतोच, ती प्रतिमा असतेच. मला जेव्हा कळलं तेव्हा मग मी ते लिहिलंच निवेदन, त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकलं की मला हा पुरस्कार घेणार नाही, मी येणार नाही कार्यक्रमाला, एवढंच नाही, हा पुरस्कारच घेणार नाही मी. माझ्या प्रतिष्ठेला या वयात मी आयुष्यभर जे जपलं त्या वयामध्ये या छोट्याशा पुरस्कारासाठी मी माझं आयुष्य लिलावात लावणार नाही, जुगारात लावणार नाही, बिलकुल लावणार नाही. मला मान्य नाही सगळं. तर या पद्धतीने हे झालं बरं का. याच्यातली विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ओरके त्यांच्याशी बोलले, त्यांची काय भूमिका असायला पाहिजे होती की सरांशी बोलू दे, जरा काही विचार करू दे, काही मार्ग निघतो का, त्याच्यातून काही उपाय निघतो का, यासंबंधी चर्चा करू दे. त्यांनी मनोहर म्हैसाळकरांना भेटायचं असतं की सर असं असं म्हणतात, काय करायचं आपण, तर त्याच्यातून काही चर्चेतून मार्ग निघतो का, त्याचा आपण अंदाज घेतला असता. माझ्याच पद्धतीचा मला हवा तोच मार्ग निघाला असता असं नाही, त्याच्यानंतर मी निर्णय घेतला असता आणखी. पण यातलं कोणीही माझ्याशी या संदर्भात काहीही बोललं नाही. म्हणजे विदर्भ साहित्य संघातून आपली ही भूमिका मांडल्यानंतर संपर्क कोणी केला नाही आपल्याशी? कोणीच फोन केला नाही, कोणी बोललं नाही, काही नाही. मला हे चांगलं नाही वाटलं की एक प्रतिष्ठित साहित्यिक, महाराष्ट्राचा मान्यवर साहित्यिक आहे, तो सगळ्या विद्यापीठात आहे, त्याचं साहित्य बरं का विद्यापीठाच्या अनुदान आयोगाच्या बरं का सगळ्या परीक्षांमध्ये त्याचं साहित्य, असा एक मान्यवर साहित्यिक, आणि त्याच्या संबंधित तुम्ही त्याच्या शब्दाला, त्याच्या भूमिकेला तर नकार देत, तो तुम्ही रिस्पॉन्सही देत नाही. म्हणजे तुम्ही काय गृहीत धरलेलं आहे मला माहीत नाही. तर मग मी ते लिहिले आणि त्यांना सांगितलं बरं का, ह्या पद्धतीनं बरं का. तर मला स्वतःला असं वाटतं बरं का की ही गोष्ट तशी माझ्यासाठी, मी अनेक पुरस्कार, मोठे पुरस्कार नाकारलेले आहेत. आता त्याचा तपशील इथं सांगण्याबरोबर नाही, पण मला वाटतं की मी आयुष्यभर ज्या निष्ठा जपलेल्या आहेत, आता माझं वय 78-79 आहे, या छोट्याशा आणखी उरलेल्या आयुष्यासाठी मी स्वतःला कशाला बरबाद करू. माझ्या निष्ठा, मी तर हे मानतो की मी म्हणजे काहीच नाही. माझी जी जीवनदृष्टी आहे, माझ्या ज्या निष्ठा आहेत, ह्या निष्ठा पुरोगामी आहेत, ह्या निष्ठा क्रांतिकारी आहेत, आणि त्या निष्ठांच्या खातर मी जगतो आहे. ते जर जगणं मला मिळत नसेल, त्याला जर कोणी इजा किंवा दुखापत करीत असेल तर मी ते मान्य करणार नाही. कारण ही जी माझी जीवनदृष्टी आहे, तेच माझं साहित्य आहे, तेच माझं लेखन आहे, आणि तेच माझं अस्तित्व आहे. दुसरं अस्तित्व माणूस म्हणून मला काही नाहीच आहे. कोण लागून गेलो मी तुमच्यासाठी. पण जे साहित्यिक वाङ्मयीन अस्तित्व माझं आहे ते तर या मूल्यांवरतीच उभे आहे ना. आणि ती मूल्ये त्यांना मीच नाकारून, मी स्वतःलाच नाकारून मी साहित्यिक म्हणून जगूही शकत नाही, आणि माणूस म्हणून मी अस्तित्वात असूही शकत नाही, माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी हा पुरस्कार नाकारला, नम्रपणे नाकारला.
सर जर विदर्भ साहित्य संघ जसं डॉक्टर ओरके जाऊन भेटले, तुमची भूमिका त्यांनी तिथे सांगितली, त्या जर विदर्भ साहित्य संघाकडून गेल्या 2-3 दिवसामध्ये काही संपर्क साधला असता आणि तुम्ही सांगताय जसं की मार्ग निघू शकत होता, तर असं एक काही शक्यता होती आणि जर असं झालं नसेल तर साहित्य संघाचं काही चुकलं असं आपली भूमिका आहे? नाही साहित्यमध्ये मनोहर म्हैसाळकर हे माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, सज्जनग्रस्त आहेत, माझ्यावर इतकं प्रेम करतात. म्हणजे हा व्यक्तीचा मुद्दाच नाही आहे, हा व्यक्तीचा मुद्दा नाही आहे. मला हे म्हणायचं आहे की विदर्भ साहित्य संघानं ही जी भूमिका घेतली आहे, त्यानंतर ते जाहीर केलं ना मनोहर म्हैसाळकरांनी की आमचा तो कुलाचार आहे आणि तो आम्ही पाळणार आहे. मनोहरांनी त्यांची तत्त्वे पाळावीत. मला हे त्यांचा स्पष्टपणा आवडला, त्यांच्याविषयी आदर वाटला. कोणालाही आपल्या निष्ठा आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे, तो भारतीय संविधान दिला. मी तुमच्यावर कसं बंधन लावू? मी नाही लादणार. मी संविधाननिष्ठ माणूस आहे. काय होतं माहीत आहे का की विदर्भ साहित्य संघाशी माझं फार जुनंही नातं आहे, तो मुद्दा नाही आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हा कार्यक्रम पुरस्कार तुम्ही गत्रेम माडखोलकरांच्या नावाचा देता. माडखोलकर साहित्यिक होते, मला त्यांच्याबद्दल आदरच आहे ना. आता या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कसा आहे, वाङ्मयीन कार्यक्रम आहे, लिटररी प्रोग्राम आहे. इथं तुम्ही वाङ्मयाचा कार्यक्रम असल्यामुळे आणि एका साहित्यिकाचा तुम्ही सन्मान करीत असल्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील कोण मान्यवर दिग्गज आहेत ते तुम्हाला निश्चित करा. केशवसूत आहेत आमचे, लोकहितवादी आहेत आमचे, कुसुमाग्रज आहेत, पु ल देशपांडे आहेत. अगदी ही सगळी मंडळी, बरं केशवसूत आहेत, ही सगळी मंडळी, इंदिरा संत काय, ही सगळी माझे आदराचे विषय आहेत बरं का. तर ह्या मुक्तिबोध आहेत, नरहर कुरुंदकर आहेत बरं का. असे अनेक लोक आहेत. डॉक्टर राभा पाटणकर हे माझे आदराचं स्थान आहे महाराष्ट्रातलं. द ग गोडसे हे माझं आदराचं स्थान आहे, आपल्या विदर्भातलेच होते. त्यांनी बोधसारखा सिद्धांत मांडला. ही बुद्धिवादी माणसं, ही माणसं माझ्या अत्यंत आदराची आहेत. हा साहित्यिक प्रोग्राम आहे ना, एका साहित्याला पुरस्कार देण्याचा किंवा त्याचा सत्कार करण्याचा हा समारंभ आहे ना. मग साहित्यातील तुम्ही कुठलंही नाव लावा ना, तिथं फोटो लावा ना. ज्याला लॉजिक म्हणतो आपण, सुसंबद्धता म्हणतो आपण, तर ती याच्यामध्ये आहे की साहित्यिक प्रोग्राम आहे, वाङ्मयीन प्रोग्राम आहे, एखाद्या मोठ्या साहित्यिकाचा फोटो लावा. मी तर सकाळला त्यांनी मला विचारलं तर मी हे म्हटलं की तुम्हा सगळ्यांना संविधान आदरणीय आहे, आपल्या जगण्याचा तो मूल्यग्रंथ आहे, नीतिग्रंथ आहे. संविधान ठेवा ना तिथे एका खुर्चीमध्ये छान सन्मानानं, आदरानं. मला हेच चालेल. पण मी हेही त्यांना सांगितलं की शिक्षणाचा प्रारंभ आमचा कुठून झाला, तर सावित्रीबाई फुल्यांपासून, ज्योतिराव फुलांपासून. फातिमा शेख आहे पहा, सावित्रीबाईची ती सहकारी होती. या बायांनी किती छळवाद सहन करून पोरींना त्या काळामध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी राजवट आली आणि तो एक आधार मिळाला ना, तुम्हाला बॅकिंग मिळालं आहे, सगळं अनुकूल वातावरण मिळालं. आणि या सगळ्या आपल्या लोकांनी बरं का, सावित्रीबाईंनी, फातिमांनी आणि ज्योतिराव फुले, पुढे बाबासाहेब, हे सगळं ते पण मी बायांची नाव मुद्दाम घेतो आहे की सावित्रीबाईंनी आणि फातिमांनी हे मोठं काम. यांच्या प्रतिमा का नाही आहे? मी काय म्हणतो, आता हे तुम्हालाही पटलं पाहिजे की इंग्रजी राजवट येईपर्यंत या देशातल्या किती स्त्रिया शिकत होत्या. इंग्रजी राजवट येईपर्यंत या देशातले किती शूद्र म्हणजे ओबीसी किती शिकत होते. भटके विमुक्त आदिवासी, ज्यांना तुम्ही अतिशूद्र म्हणता, म्हणजे अस्पृश्य, अनटचेबल्स, ह्याच्यातले कोण शिकत होते? कोण शिकले का? नाही ना. का बरं? शिक्षणबंदी का होती? ज्ञानबंदी का होती या लोकांना? हे तर मनूचं शास्त्र आहे ना. तुम्हाला ज्ञानबंदी आहे, तुम्हाला शिक्षणबंदी आहे, तुम्ही विचार नाही करायचा, तुम्ही फक्त शास्त्र म्हणतं तसं गुलामासारखं वागायचं. अशा प्रकारची ही रचना आहे पहा. या काळात सगळ्या सरस्वती आहेच,
सरस्वतीचा या स्त्रियांच्या, शूद्रांच्या, अतिशूद्रांच्या, भटक्या विमुक्तांच्या आणि मुस्लिमांच्या, गोरगरिबांच्या, आदिवासींच्या शिक्षणाच्या संदर्भातलं काम तुम्ही मला समजावून तर सांगा. सांगा ना तुम्ही, समजावून सांगा. मी तुम्हाला सावित्रीबाई समजावून सांगतो, तिनं काय काय काम केली बिचारीनं. आमची ती आई आहे, मी तिला गर्वानं मोठी माय म्हणतो. माझी माय आणि ती मोठी माय आहे माझी. फातिमा, आपण इथं जातीचा विचार नाही करत, आपण इथे कुठल्याही धर्माचा विचार नाही करत. तुमचं काम पाहतोय मी. हा माझ्या जातीचा मनुष्य आहे. असं काम करणारा मनुष्य हा माझा आदर्शच आहे. तो माझ्या कुळातला पूर्वज आहे माझा, आणि ज्याला वंदन करावं असा पूर्वज आहे. मी ह्या लोकांना वंदन करीन हो, ज्यांनी गोरगरिबांसाठी कामं केली. किती छळ सहन केला त्यांनी तुम्हाला माहीत आहे, त्याची इथं उच्चार करायची गरज नाही. शेण टाकलं गेलं, मातीचे गोळे टाकले गेले, त्यांच्यावर थुंकलं गेलं, हे सगळे छळवाद त्यांनी सहन केला आणि आपल्या पोरांना शिकवलं त्या काळामध्ये. शिक्षणाच्या संदर्भात यांच्या भूमिका तुम्हाला दिसत नाहीत, आणि शिक्षणाच्या संदर्भात ज्यांनी काहीच काम केलं नाही त्यांच्या भूमिका तुम्हाला दिसतात. हे तुम्ही कसे आंधळे आहात? तुम्हाला डोळे तरी आहेत का? हे दिसत नाही, तात्काळ साक्षात घडलं, आणि जे दिसत नाही ते तुम्हाला दिसतं, जे घडलं नाही ते तुम्हाला दिसतं, आणि जे घडलं ते मात्र तुम्हाला दिसत नाही. तुमच्या आंधळेपणाचा हा जो प्रकार आहे तुम्हाला कळत नाही आहे. माझा अखेरचा प्रश्न सर, आता जी भूमिका तुम्ही मांडलेली आहे, सविस्तर तुम्ही भूमिका मांडली, यापुढे कारण साहित्य क्षेत्रातले, कला क्षेत्रातले अनेक कार्यक्रम होतात, तर तिथे सरस्वती देवीची एक फोटो प्रतिमा लावली जाते, सरस्वती वंदनासुद्धा होते. विचार करावा सगळ्यांनी असा आपला एक आग्रह आहे. इतरांनी पण या मुद्द्याचा आग्रह करावा, पुढच्या कार्यक्रमामध्ये हे टाळण्यात यावं, असं आपलं म्हणणं आहे, एक अपेक्षा आहे. हो, नाही, हे काय होतं माहीत आहे का, हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर मी आग्रही भूमिका, आपण अगदी विनंतीपूर्वक विनम्रपणे एक साहित्यिक तुमच्याशी बोलतो आहे, तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्हाला आवाहन करतो आहे. आयुष्यभर ज्यानं अनेक नुकसानं सहन केली हो या भूमिकेसाठी, तुम्हाला लोक चांगलं म्हणत नाहीत, अप्रिय होता तुम्ही, पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रानं माझ्यावर इतकं प्रेम केलं आणि इतकं प्रेम करतो आहे. या गोष्टीसाठी अभिनंदनाचे फोन आणि अभिनंदन माझ्या व्हॉट्सअपवर येत आहेत की तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी. त्याचं हे कारण आहे, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, तुमच्याबद्दल आम्हाला अतोनात अभिमान वाटतो. त्याचं हे कारण आहे, तुमच्याकडून आम्ही खूप गोष्टी शिकलो, आणि ही गोष्टही तुमच्याकडूनच आम्ही शिकलो आहोत. मी विनंती करीन कोणाकोणाला, सगळ्या साहित्यिकांना, सगळ्या साहित्य संस्थांच्या कारभाऱ्यांना, नेतृत्वांना, मी सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या कवी कलावंतांना विनंती करीन. शेवटी महाराष्ट्र शासनाला विनंती करीन, तुम्ही ज्या ज्या मूल्यांवरती उभे आहात, ज्या मूल्यांनी तुम्ही कारभार चालवतात, ती मूल्य संविधानाची आहेत. संविधानात कुठे सरस्वती आहे ते आम्हाला सांगा. आणि सरस्वती संविधानात कुठे आहे असं नाही, संविधानाला सरस्वती कुठे मान्य आहेत ते आम्हाला सांगा. आणि शासनाच्या, शाळांच्या, कॉलेजेसच्या सगळ्या संस्थांमधून सरस्वती तुम्हाला जर पटत असेल, हा विवेक पटत असेल, हा सद्विवेक आहे, तर या सद्विवेकाला जागून, स्वतःच्या बुद्धिशक्तीला जागून सरस्वतीबरोबर सावित्रीबाईंची प्रतिमा ठेवा असं मी म्हणणार नाही. फक्त सावित्रीबाईची प्रतिमा ठेवा, हे मी आवाहन करतो आहे. हे काही माझा हा कुठला ज्याला आपण हे म्हणतो की कुठलाही असा आदेश नाही आहे, हा कुठलाही असा माझा GR नाही आहे. मी विनंती करीन, हा वटहुकूम नाही आहे, हा अध्यादेश नाही आहे,
हा विनंतीचा मुद्दा आहे, सदसद विवेकाचा मुद्दा आहे, आपल्या माणुसकीचा आणि खरं काय ते जाणून घेण्याचा आणि खोटं काय ते समजावून घेण्याचा मुद्दा आहे. मी सगळ्यांना, शासनापासून सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना, सगळ्यांना नम्रपणे विनंती करेन की तुम्ही सत्य जाणून घ्या, सत्याप्रमाणे वागा, असत्य डोक्यात ठेवू नका, डोक्यात वागवू नका आणि असत्यांचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरू नका. त्याच्यामुळे सगळ्या नव्या पिढ्यांचं, तरुण पिढ्यांचं नुकसान होणार आहे. एवढी गोष्ट मी नम्रपणे जबाबदारीने सांगतो. धन्यवाद. तर हे आहेत ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर. आजपर्यंत ज्या मूल्यांवर, ज्या तत्वांवर मी जीवन जगलो आहे आणि त्याच तत्व आणि मूल्यांचा आज या वयामध्ये मला पुढच्या आयुष्यासाठी जपणूक करायची आहे आणि त्या मूल्यांसाठीच मी नम्रपणे तो पुरस्कार नाकारलेला आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.